नमस्कार प्रेक्षकांनो, या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्व आणि शशांकची हळद झाली आहे आणि या हळदीमध्ये खूप ट्विस्ट आलेले आहेत. अपूर्व आणि शशांकचं लग्न मोडण्यासाठी अंजली वर्तकने नकली चंदूला आणले होते, परंतु तिचा हा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. हळद तर आता पार पडली आहे, पण लग्न उद्यावर आलेलं असताना खूप मोठं विघ्न आणि संकट आता घरामध्ये आलेलं आहे. अपूर्व आणि शशांक रात्री बोलत असताना शशांक खाली पडतो आणि त्याचा पाय आता मुरगळलेला दाखवला आहे आणि दवाखान्यातून आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला 7 दिवसाची सक्त आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये येतात की उद्यावर लग्न आलं आहे आणि शशांक चालू शकत नाही, सप्तपदी कसं काय येईल. यानंतर पन्ना काकू पण सुनावते की या नकटीच्या लग्नामध्ये 1000 संकट येत आहेत. मागेही लग्नात हिने खूप तमाशा घातला होता आणि आताही खूप संकट येत आहेत. आणि यानंतर अपूर्वा बोलते की 7 दिवस काय, 7 वर्ष जरी लागली ना तरी मी शशांकशीच लग्न करणार. पण प्रेक्षकांनो, आता हे 7 दिवस आहेत म्हटल्यावर ही अंजली वर्तक शांत बसणार नाही. तिला अजून एक वेळ आणि अजून एक संधी तिला भेटलेली आहे. त्यामुळे आता ही पुन्हा एकदा कटकारस्थान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अपूर्व आणि शशांकचं लग्न मोडण्यासाठी ही पुन्हा प्रयत्न करताना तुम्हाला दिसू शकते. कितीही संकट आली तरी शेवट मात्र अपूर्व आणि शशांकच्या लग्नाने होऊ दे, हीच माझी तरी इच्छा आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.